हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे च जनकात्मजा. पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनन्दनं. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. विठाला शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे, गंगा पिंपरी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव, हनुमान जयंती निमित्त आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा. अर्थातच आयोजक भगवानराव रोडे आणि त्यांचे मोठे बंधू आमचे, आम्ही गुरुजी ते गुरुजी असणारे सेवानिवृत्त शिक्षक सुखदेवराव रोडे, त्यांचं माझ्यावरील प्रेम आणि त्यांनी केलेलं हे सेवेचं आयोजन. अगदी पवित्र दिवशी
मंगल नाम उच्चारण झालं पाहिजे. अशा हनुमान जयंतीच्या दिवशी, ज्या दिवशी एका भक्ताचा जन्म झाला, तो दिवस पवित्र असतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. अशा या पवित्र आणि गंगेच्या तटावर असलेल्या गावामध्ये कीर्तन रूपी सेवेचा हा माझा पहिला योग या गावात आला. अर्थातच सुखदेवराव रोडे आणि भगवानराव रोडे आणि त्यांचा समस्त परिवार अगदी उच्च शिक्षित परिवार आहे आणि त्यांच्या परिवारातर्फे मला दिलेलं हे निमंत्रण आणि या आयोजित कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी वैराग्य मूर्ती तुकोबाराय यांचा 4 चरणाचा हा उत्कृष्ट असा अभंग सर्वांच्या पाठांतरातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय हनुमंतरायाला शरण जाऊन भक्तीचे मार्ग विचारतात आणि हनुमंतरायाच्या गुणाचं वर्णन करतात. चैत्र शुद्ध पौर्णिमा. आपलं मराठी वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याला चालू होत असतं. त्यामधील ही पहिली पौर्णिमा. या महिन्यामध्ये चैत्र शुद्ध नवमीला आपण राम जन्मोत्सव साजरा केला. त्याच प्रभू रामचंद्राचे अनन्य भक्त, दास्य भक्त, ज्यांनी दास्य भक्ती केली, 9विधा भक्तीमधली दास्य भक्ती, ते रामाचे दास असणारे अनन्य भक्त हनुमंतराय यांची आज जयंती म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेला. देवाचा जन्मोत्सव आणि आज भक्ताचा जन्मोत्सव. रामनवमीला आपण भगवान श्री विष्णूचे 7वे अवतार भगवान श्रीराम रामचंद्र प्रभू यांची आपण जन्मोत्सव यांचा साजरा करतो नवमीला. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता. आणि त्यांचेच अनन्य भक्त असलेले हनुमंतराय, त्यांच्या भक्ताचा आज जन्मदिवस. सूर्योदय समयासी, आज सूर्योदय चैत्र शुद्ध पौर्णिमेशी आणि सूर्योदय समयासी नामा म्हणे महारुद्र प्रगटला, नामा म्हणे म्या वंदिला. असा आजच्या दिवशी हनुमंतरायाचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांनी केलेलं हे ज्ञानदान, त्याचबरोबर ज्ञानदानाबरोबर अन्नदान दोन्हीचं असं भव्य दिव्य आयोजन रोडे परिवाराकडून केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. विठाला. या मौजे गंगा पिंपरी गावातील उपस्थित विनेकरी मंडळी, सर्व भजनी मंडळी, टाळकरी कमी आहेत परंतु सुंदर तुमचं गायन पहिल्यांदा ऐकलं. माझ्यासोबत आलेले आमचे कृष्णा महाराज वेद पाठक, लासिन्याहून आलेले आमचे पकवाज वादक मृदंगाचार्य हरिभक्त परायण दीपक महाराज कदम अगदी सुंदर पकवाज वाजवतात आणि त्यांनी येऊन हा सगळं मला सहकार्य केलेलं आहे. या सर्वांचेही धन्यवाद. विठाला. कुलम पवित्रम जननी कृतार्था, वसुंधरा पुण्यवतीचे येन, ज्याच्या जन्मामुळे पूर्ण पृथ्वी पुनीत होते, असा युगायुगात एखादा भक्त जन्माला येतो आणि त्याचा जन्मोत्सव आज आहे. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये नर आपणी करणी करेतो नरका नारायण हो जाय, म्हणजे देव म्हणता देवची होती तरी का चित्ती न धरावे सांगितलं ना. आपण जर ठरवलं तर देव होऊ शकतो. हनुमंतरायाने आपल्या पराक्रमानं, आपल्या भक्तीनं पुरुषोत्तम पदवीला प्राप्त झाले. विठाला. आता थोडस पुढे जाऊन सांगतो. भगवंताची तर आपण भक्ती करतो. भगवत भक्तीमध्ये भगवंताची भक्ती करत असताना त्यांच्या भक्ताचाही विसर नाही पडला पाहिजे. कारण मद भक्ताच ए भक्ता ते मे प्रियोतमा, म्हणजे ते मला प्रिय आहेत. माझ्या भक्ताचेही भक्त ते सुद्धा प्रिय आहेत. आणि भक्त तर देवाला एवढा आवडतो की भक्ताशिवाय देव राहत नाही आणि देवाशिवाय भक्त राहत नाहीत. दोघांचा असा अनन्य आहे. मी भक्त तू देव ऐशी करे. देवाशिवाय भक्ताला भक्त पण नाही आणि भक्ताशिवाय देवाला देव पण नाही. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात की देवा, तुला वाटत असेल मी देव आहे आणि आम्ही भक्त आहेत, परंतु असं समजू नको, तुला देवपणच आम्ही आणले. भक्तामुळे तू आहेस
आमुचिया भावे तुझ देवपणा, आमुचिया भावे तुझ देवपणा, एका विसरून राहिलासे, आमुचिया भावे तुझ देवपण, हे का विसरून राहिलासी, समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचोनिया. तुला विसर पडलाय देवा, तुला नावारूपालाच आम्ही आणले. तुकोबाराय म्हणू शकतात असं, कारण त्यांची भक्ती होती, अनन्य भक्ती होती. आणि नावारूपाला आला, नावारूपान तुका म्हणे झाला. भक्तांनी त्याला नावारूपाला आणलं, नाही तर देवाला ओळखीत होतं कोण? आम्ही तुम्ही तर जडमूड पापी आपण आहेत माणसं, सामान्य माणसं. सामान्य माणसाला देवाची ओळख करून दिली कुणा? तुकोबाराय, शंकराचार्य, नामदेवराय, एकनाथ महाराज अशा संतांनी, महापुरुषांनी, भक्तांनीच ओळख करून दिली देवाची. नाहीतर निर्गुण निराकार परमात्मा आपल्या दृष्टीस दिसतो का? दिसत नाही. मग दिसत नाही ती गोष्ट बघणे हे किती अवघड काम आहे. जी गोष्ट दिसत नाही त्या गोष्टीवर प्रेम करायचंय, आणि त्या भगवंतावर भक्ती करणं हे संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. नाही तर आपण या मार्गाला येत नाहीत. आपल्याला देवच कळत नाही ना. निर्गुण निराकार परमात्मा कसा आहे, तो भक्तासाठी सगुण साकार कसा होतो, हे संतांनी समजून सांगावं लागतं. त्यांनी समजून सांगितलं की आपल्याला लक्षात येतं, मग आपण भक्ती मार्गाला जातो. म्हणजे काय की देवालाही देवाची ओळख भक्त करून देत असतात. संत हात धरून आपल्याला तो देव दृष्टी दाखविला, यशोदेचा बाळ हो, आहे ना, दृष्टीला दाखवला संतांनी. म्हणून अशा संतांचे उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. मला समजून सांगतात की देवाची ओळख करून देतो तोच संत असतो. देवाच्या मार्गाने जो घेऊन जातो, महाजनो गतो येनसा पंथा. महान लोक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाण्यामध्ये आपली भलाई आहे. म्हणजे काय, मार्ग दावूनी गेले दयानिधी संत ते. त्या येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काय. मग या मार्गाने आपण जर गेलो तर भगवंतापर्यंत पोहोचू. असे उपकार संताचे, भक्ताचे भगवंतावर आहेत. विठाला भक्ताशिवाय भगवान अपुरा आहे, एवढा मुद्दा लक्षात घ्या. भक्ताशिवाय देव अपुरा आहे. उदाहरण सांगतो, रामाच्या मंदिरामध्ये हनुमंत नसेल तर ते मंदिरच अपूर्ण राहते. म्हणजे भक्ताशिवाय देव अपुरा आहे. अहो, प्रभू रामचंद्रांनी तर तारी ऐसे जड उदका माझी दगड, तो हारे करील ते न काय कारेली न व्हाना पाई. ज्यांनी समुद्रावर दगड तारले आणि सेतू बांधला, राम नामानं दगड तरले, राम नामानं राघवे सागरात पाषाण तारी येले, तैसे तुकोबाचे उदकी अभंग रक्षी येले. म्हणजे काय, राघवे सागरात पाषाण तारून सेतू बांधला रावणासोबत युद्ध करण्यासाठी. आताही तो सेतू रामेश्वरमच्या जवळ धनुष्कोडी पासून ते श्रीलंकेपर्यंत आताही आहे. आताही सेतू आहे, फक्त पडझड झाल्या, परंतु पूर्ण सेतू आजही पाहायला आहे. आणि 6,000 6,500 वर्षापूर्वी बांधलेला सेतू, त्यावेळी तरलेले दगड, त्यावेळच्या रामाच्या खुणा आजही पाहायला देशामध्ये आपल्याला सर्वत्र दिसतात. राम जिथं जिथं संचार करत गेले, पंचवटी असेल, रामेश्वरमचा सेतू असेल, श्रीलंकेतलं लंका दहन असेल, राम रावणाचं युद्ध जिथं झालं असेल, तो त्रिकुट पर्वत असेल, जेवढ्या ठिकाणी राम फिरले तेवढ्या खुणा आजही भारतात आहेत आणि त्या आपल्याला पाहण्यासाठी. विठाला मग रामांनी दगड तारले, पण हनुमंतरायाला दगड टाकण्याचं सुद्धा काम पडलं नाही हो. एवढी शक्ती होती. हनुमंतरायानं जे उड्डाण केलं ते लंकेतच पोहोचले. त्यांना सेतू बांधणे सुद्धा गरज पडली. भगवंताला तरी दगड तारावं लागले, पण भक्ताला त्याच्या नामाच्या बळावर समुद्र उल्लंघून जाण्याची शक्ती मिळाली. म्हणजे इथं देवाचं सुद्धा उणे पण आहे. भक्ताशिवाय देव अपुरा आहे हे सांगलं. म्हणजे इथं भक्त पुढे गेला आणि देव मागे राहिलाय. देवाला तरी समुद्र करावा लागला, पण भक्त उड्डाण मारून गेला
आणि प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला, लंका दहन करोनी अखया मारिला जंबुमाळी त्रिभुवनी त्राटिला, आनंदाची वार्ता घेऊन आला. हनुमंतराय साधारण नाहीत, केली सीता शुद्धी आणि मूळ रामायणा आधी ऐसा प्रतापी गहन, ऐसा प्रतापी सकळ भक्ताचे भूषण, सकळ भक्ताचे भूषण, प्रतापी गहन. ऐसा प्रतापी गहन, सकळ भक्तांचे भूषण. सगळ्या भक्तामध्ये शोभून दिसतात हनुमंतराय. भक्ताच्या यादीमध्येच त्यांचा नंबर आहे. आपण सकाळीच कीर्तन सोनखेडला हनुमान जन्माचं 6 ते 8 कीर्तन झालं. काम बांधवडी काळ घातला तोडरी, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत, हा अभंग सकाळी सेवेसाठी घेतला होता. तिथे आपण सांगितलं की सकळ भक्तांचे भूषण, भक्तामध्ये अग्रगण्य स्थान असलेले हनुमंतराय. संपूर्ण गावामध्ये भक्ताचं मंदिर, भगवंताचे मंदिर सर्वत्र आहेत, पण भक्ताचं मंदिर हनुमंतरायाचं, म्हणजे भगवंता इतकाच भक्त महत्वाचा आहे. आणि हनुमंतरायाचे स्वतंत्र मंदिर आहेत. त्याचं कारण आपुल्या पदी बैसविले, स्वतःच्या पद दिले देवानं, स्वतः परब्रह्म स्वरूप झाले. दास्यभक्ती हनुमंते केली, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. असे हनुमंतराय त्यांचे मंदिर स्वतंत्र झाले. कारण सकळ भक्तांचे भूषण, सगळ्या भक्तामध्ये भूषण. काही काही भक्त एवढे भूषण म्हणजे भगवंत त्यांना आपल्या गळ्यातलं ताईत करतो. ताईत म्हणजे त्यांच्याशिवाय देवाला करमतच नाही. असे भक्त काय आहेत त्याची एक यादी सांगतो. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यास अंबरीश सुख शौनक भीष्म दाल्भ्यान, रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मान परम भागवतान स्मरामी विठाला विठाला. असे भक्त, या भक्तांची पूजा देव करतो, देव यांचं सतत स्मरण करतो असे भक्त. आणि त्या भक्तांनी हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. हरिभक्ताचा महिमा संतांनी आणि भक्तांनी वाढवला, म्हणून आपण या मार्गावर आहे. कारण आपल्या हाताला धरून भागलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांचे आणि जोडे सर्व. आणि सांभाळतात संत. तुम्ही संती कृपादान केले संती, ते कल्पांतीही सरेना. असे संत आहेत. आणि त्या संतांनी आपल्याला हे भगवंताचं भक्ताचं नातं माहीत करून दिलं. अशा भक्तामध्ये श्रेष्ठ हनुमंतराय. त्या हनुमंतरायाचा पराक्रम अवर्णनीय आहे. म्हणजे तुम्हा आम्हाच्या सामान्य माणसाच्या बुद्धीच्याही पलीकडे आहे. तुम्ही मनानेही तेवढा पराक्रम करू शकत नाही, तेवढा हनुमंतरायानं कृतीनं केलाय.
तुमचं मनही जिथं पोहोचत नाही कृती करायचं, असे पराक्रम, अशा कृती म्हणजे अशक्य समजल्या जाणाऱ्या, कोणी म्हणत होतं हे अशक्य आहे, ते काम हनुमंतरायाने केले. विठाला म्हणूनच म्हणलेला मनोजोम मारुत तुल्य वेगम, वाऱ्यासारखा वेग होता प्रभूच्या कार्यामध्ये, रामाच्या कार्यामध्ये वाऱ्यासारखा वेग. मनोजोम मारुत तुल्य वेगम बुद्धिमत्ताम वरिष्ठम, मनोजोम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम. जितेंद्रिय म्हणजे सगळ्या इंद्रियावर विजय मिळवला होता, सगळ्या इंद्रियावर विजय मिळवला होता. इंद्रिय वृत्ती आपल्या ताब्यात होती, आपले इंद्रिय सैराट पळतात, परंतु भक्ताचे इंद्रिय ताब्यात असतात, पाहिजे तिथंच ते बाहेर, म्हणजे त्यांना इंद्रियाला ते नाचवतात स्वतःच्या बळावर, आणि आपल्याला इंद्रिय नाचवतात. बघा उलट आहे, आपल्याला विषय नाचवतात पण तेच विषय भक्तापाशी असे शांत बसतात, शांत बसतात, कारण ते आवाजच करीत नाहीत. भक्तापाशी त्यांना जमतच नाही, म्हणजे भक्तापाशी ते भक्त त्यांना किंमतच देत नाही. ते विषय आपल्या सामान्य माणसाला खेळवतात, नाचवतात आणि त्या विषयाच्या भरी पाडतात, परंतु भक्त त्यांना भुलत नाहीत, भक्त त्यांना पार करून भगवंत मिळवतात. म्हणून जितेंद्रियम इंद्रिय विजय बुद्धिमत्ताम वरिष्ठम, बुद्धी तर अशी आहे हनुमंतरायाची, बुद्धिमत्ताम वरिष्ठम, अशी बुद्धी पाहिजे, तीक्ष्ण बुद्धी. विभीषण शरण आले आणि शरण आल्यानंतर सगळे म्हणले रावणाकडून पाठवलेले आहेत म्हणले, तिकडे रावणानं अपमान केला बिभीषणाचा, आणि मग बिभीषणानं ठरवलं रामाला शरण जायचं. आले शरणागत, परंतु पाहिल्या सगळ्यांना विचारलं रामाने, यांना आपल्या पक्षात घ्यायचं का नको, काय करायचं. अशा वेळी सगळ्यांनी आपापले मतांतर मांडले. शेवटी हनुमंतरायाची वेळ आल्या, हनुमंतरायानं सांगितलं तेवढ्या लंकेत मी गेलो होतो म्हणले रामा, आणि लंका दहनाच्या प्रसंगी एकच घर मला असं सापडलं, तिथं रामनाम चालू होतं, धन्य वाटलं म्हणले. ते घर कुणाचं होतं? बिभीषणाचं होतं. लंकेत सुद्धा एक भक्त आहे म्हणले तुमचा, आणि अनन्य भक्त आहे, त्याला तुम्ही शरणागताला दूर करू नका, त्याला आपल्या पक्षात बिंदास सामील करून घ्या, कुठलीही अडचण येणार नाही. याला म्हणतात बुद्धिमत्ताम वरिष्ठम. लगेच त्याचबरोबर एकदा अयोध्येत परत आल्यावर राम म्हणले भरताला, एवढे दिवस राजगादीवर बसल्यावर मोह होतो ना, खुर्ची कुणाला सोडा वाटते का? आताच्या पुढाऱ्याला सोडा वाटते, खुर्ची कुणाला सोडा वाटत नाही, खुर्चीचा मोह होतो. कदाचित भरताला 14 वर्षात त्याच्या मनाच्या 7व्या पडद्यात जरी वाटलं असेल की आता रामाने इकडे येऊ नये, आपणच राजा व्हावं, रामाने 14 वर्षाचा वनवास आणखी वाढवून घ्यावा, असं जर वाटत असेल भरताला तर एकदा परीक्षा करून ये. मग बुद्धिमत्ताम वरिष्ठम हनुमंतालाच पाठविलं. हनुमंतराय आले तर भरत रडत बसले होते, भरत वाट पाहत बसले होते प्रभू रामचंद्र कधी येतील. राज्य तर सोडावं लालसाच नव्हती, तिथं भांडणच असं होतं, मला राज्य नको, मला राज्य नको, असं भांडण होतं. मला पाहिजे असं सत्ता भांडण नव्हतं तिथं. आता हे कलियुगात भांडण आहे, मला पाहिजे. कुणाला मारून घेणं होईना का, पैशानं घेणं होईना का, त्याला काय म्हणतो आपण, सत्तेनं पैसा मिळवायचा आणि पैशासाठी सत्ता, सत्तेसाठी पैसा, पैशासाठी सत्ता, असं दुष्टचक्र आता सुरू आहे. त्यावेळेस नव्हतं भांडण, गोड भांडण होतं. भरत म्हणले मला राज्यगादीच नको रामा, तुम्ही पाहिजेत मला, तुम्ही असावेत माझ्या सहवासात, तुम्ही दूर जाऊ नये, जाता नाही म्हणले होते. आणि भरत रडले, भरत रडू लागले, मला ही राज्यगादी तुच्छ आहे म्हणले रामा, तुमच्या पुढे काही नको मला, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, तुमच्या पुढे काय, मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हाला मोक्षपद सुद्धा नको, तुम्ही पाहिजेत, तुमची सगुण भक्ती आम्हाला घडावी, तुम्ही सतत आमच्या डोळ्यासमोर राहावे. मग भरताला वाटलं, भरत म्हणले मी तर रामा राज्यकारभार करणारच नाही, तुमच्या पादुका द्या. चित्रकूट पर्वतावर गेल्यावर गुहकापासून पुढे गेले, चित्रकूट पर्वताला भेट झाली आणि पादुका घेऊन नंदीग्रामात राहून अयोध्येचं राज्य केलं, पण राज्य गादीला नाही स्वीकारलं. आज कोणी असं आहे, पादुका रामाच्या सिंहासनावर ठेवून राज्य करणारे एकमेव राजे म्हणजे भरत. विठाला विठाला. इथं आम्हाला साधं एक पद सुटत नाही, साधं एक पद सुटत नाही, एवढा मोठा त्याग भरताचा आहे. त्याग जर बघायचा असेल तर रामायण वाचायचं भरत. आणि रामायणच कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, राज्य व्यवस्था कशी असावी बघायची असेल तर खरंच रामायण वाचलं पाहिजे. रामायणासारखा पवित्र ग्रंथ नाही. कुटुंबाला पदोपदी मार्गदर्शन रामायणातून होत असतं. म्हणून वाल्मिकींनी आपल्या उपकार केलेत. कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा
वंदे वाल्मिकी कोकिलम. विठाला. वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला आपल्यासाठी. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. एक एकम अक्षरम पुसम महापातक नाशनम. एक एक अक्षर महापातकाचा नाश करणार आहे. कधीतरी आपण अशा प्रभूची रामरक्षा म्हटली पाहिजे, रामरक्षा स्तोत्र. त्याचबरोबर रामायण वाचलं पाहिजे. दररोज इथं रामायण चालू आहे का? दररोज संध्याकाळी भावार्थ रामायण चालू असते का इथं? वा वा, सुंदर गाव आहे. भावार्थ रामायणाला जास्तीत जास्त संख्येने. भावार्थ रामायणातलं सुंदरकांड जर वाचलं तर हनुमंतरायाच्या पूर्ण लीला कशा सुंदर आहेत, या सुंदर कांडात नाथ महाराजांनी वर्णन केल्या. विठाला. असं पवित्र रामायण आपल्या गावात सुरू आहे. आपला विषय काय चालू होता? हनुमंतरायाचा. भरत भेटीला पाठविलं. त्यांना लालसा नव्हती. 14 वर्षानंतर एकदा चेक करावं म्हणून पाठविलं. तर 14 वर्षानंतर भरताच्या 7व्या पडद्यातही मनाच्या इच्छा नव्हती. उलट तो रडू लागला. इतका विरह सहन होईना गेला. कधी राम येतील म्हणून वाट पाहत होता. हे हनुमंतरायाने ओळखलं. रामाला सांगितलं, बिलकुल चिंता करू नका, भरत तुमची वाट बघतोय. प्राण जायची त्याची वेळ आली आहे म्हणले. तुमची वाट पाहून पाहून त्याच्या मनात लालसा तर सोडा, पण तुमच्याविषयी एवढी प्रकट प्रेम, एवढं उत्कट प्रेम आणि एवढी भक्ती आहे की तुम्ही कधी येताल. जसा चातक पक्षी मेघाची वाट बघतो, कधी पाऊस पडेल, त्याला पाणी प्यायला मिळेल, त्या चातक पक्षाप्रमाणे भरत तुमची वाट पाहतोय असं म्हटल्यावर मग राम आले अयोध्येमध्ये. आणि मग दोघांचं मिलन झालं. म्हणजे ही परीक्षा करायला सुद्धा त्यांनाच पाठवलं. बुद्धिमत्ता वरिष्ठम. सीता मातेला सुद्धा अशोक वाटिकेत बसलेली असताना खिन्न अवस्थेमध्ये गेल्या गेल्या त्यांनी आपली ओळख करून दिली नाही. इक्ष्वाकू कुळाचं वर्णन झाडावर बसून केलं आणि नंतर ओळख करून दिली. नंतर रामाची मुद्रिका दिली, ओळख पटवली. हे मानसशास्त्र ज्याचं पक्का आहे तोच करू शकतो. मानसशास्त्र म्हणजे एखाद्या विहिरीच्या कडेवर जर एखादा मुलगा उभा असला आणि तो पडायच्या बेतात असला तर दुसऱ्यानं जाऊन जो घाबरिल्यावर तर पडतोच. त्या ठिकाणी मानसशास्त्र वापर करून त्याला माहित आहे आपल्याला, पण त्याला घाबरून टाकून जमत नाही. त्याला न घाबरविता कलानं कसं त्याला विहिरीत पासून बाजूला काढता येईल हे बघितलं पाहिजे. नाही तर त्यालाही घाबरून टाकलं, ते नाही पडायचा ते मध्ये पडतो. इथं मानसशास्त्राचा वापर असा हनुमंतरायाने रामायणामध्ये केलेला आहे. अंगदाच्या वेळी सुद्धा वालीला मारलं, मग अंगदाला राग येणारच ना, अंगद वालीचा पुत्र. परंतु हनुमंतरायाने सांगितलं की वालीला मारणं का आवश्यक होतं आणि तू रामाचा अनन्य भक्त झाल्यावर तुला काय फायदा आहे. त्यावेळेस त्याचं मत परिवर्तन झालं ना, अंगद सुद्धा रामाचा सेवक झाला. विठाला. असे श्रेष्ठ हनुमंतराय तुकोबाराय म्हणतात. हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंता आम्ही भक्तीच्या मार्गावर आहेत बरं, आणि साधक आहेत. आम्ही कसे आहेत? साधकाच्या अवस्थेत आहेत. आणि साधकाला वाट विचारावी लागते. आता तुमचं गाव असं आहे, वाट विचारल्याशिवाय येता येत नाही. किंवा गंगा पिंपरीला जायला कोणता रस्ता आहे विचारावा लागतो. आणि 4-5 कॅनल मध्ये फाटे आहेत, कुठंतरी दुसरीकडे जायचं संभव आहे. म्हणजे काय की थोडासा इथं रस्त्यामध्ये काय होऊ शकतो, भेद होऊ शकतो. मग तसं तुकोबाराय म्हणतात आम्ही साधक आहेत, आम्ही देवाकडे निघालोत, पण योग्य मार्गात आहेत का मार्ग चुकलाय आमचा, ह्याच्यासाठी आम्ही हनुमंता तुम्ही हे आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवा. तो दाखविण्यासाठी आम्ही तुम्हाला एकदा शरण येतो. अभंगाचं प्रथम शरण.
शरण हनुमंता, तुझ आलो रामदूता. तुकोबाराय म्हणतात, हनुमंतराय आम्ही तुम्हाला शरण येतोत म्हणले, आम्हाला तुम्ही भक्तीचे मार्ग दाखवा. आम्ही तुम्हाला शरण का आलोत? कारण तुम्ही भक्ती करून पुरुषोत्तम पदवी प्राप्त केली, तेच मार्ग आम्हाला दाखवा ना, जरा काही सांगा आम्हाला त्याच्याविषयी, की अशा अशा मार्गाने जाणं, अशी अशी भक्ती करा, म्हणजे आम्ही तुमच्या मागे मागे येतो, तुमच्या मागे मागे येतो. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग आम्ही येतो, पण तुम्ही आम्हाला असा मार्ग दाखवा म्हणून शरण जातात. आता शरण ज्याला गेलं त्यानं मार्ग दाखविण्यास तो समर्थ असला पाहिजे. तर हनुमंतराय समर्थ आहेत, जगाला प्रकाश देऊ शकतात, एवढी त्यांच्यात सामर्थ्य आहे. कारण आपल्या भक्तीनं ते परिपूर्ण झालेले आहेत, भक्तीनं परिपूर्ण झालेले आहेत असे हनुमंतराय. म्हणून तुकोबाराय सहसा कुणाला शरण येताना दिसत नाहीत देवाशिवाय. तुकोबाराय देव आणि सद्गुरूशिवाय कुणाला शरण गेले नाही. तुकोबाराय म्हणतात ना, तुझा शरणागता शरण जाऊ आणि काशी. आता हे आमचं बरोबर नाही, ही लाज तुला आहे देवा, आम्ही दुसऱ्याला शरण जाणार नाहीत, तुला शरण जाऊ. कुणाला? एका पांडुरंगाला फक्त. मग या ठिकाणी मात्र हनुमंतरायाला का शरण जातात? की भगवत भक्त आहे आणि देवाच्याच तोडीचा आहे, देवच आहे. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, ऐसे सुख वचनी आहे आणि विश्वासे अनुभव पाहे. अहो हनुमंतरायाला दुसरी चवच गोड लागत नव्हती. काही जरी दिलं, सीता मातेनं नवरत्नाचा हार दिला होता तरी ते म्हणले बेचव आहे, कानाला लावलं, ह्याच्यात काय राम नाही म्हणले, आवाज येत नाही. राम नाही तो नवरत्नाचा हारही माझ्या कामाचा नाही. माणिक पाषाण खडे जैसे, आम्हाला हे नको म्हणले, हे तुमचा नवरत्नाचा हार तुम्हाला राहू द्या, जो रामाच्या कामाला आला का किंवा त्याच्यात रामनाम असेल तर आम्ही घेऊ, नाही तर नाही. राम रसाची आज चवी आन रस रुचती केवी, आम्ही असा राम रस घेतलेला आहे आणि दुसरा रस आम्हाला आता नको वाटतो. ब्रह्मरस घे काढा, पिढा वारेल जेने पिढा वारेल, ब्रह्मरस घे काढा जेने पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नसेवी. भवरोग ऐसे जाय अनिक काय शुल्लके म्हणले. अहो ते एवढा रस महत्वाचा आहे, तो रामरस आम्ही घेतो, दुसऱ्या रसा आम्हाला फिके आहेत. म्हणजे बाकीचं नको देवा, तुझी भक्ती तुझं नाम एवढं चांगलं आहे की नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठे राहू भले, 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 माझे कंठे राहू. कपी कुळ उद्धरिले, उद्धरिले
भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. मी एवढा तरलो बाबा, पण नामानच, राम नामानं तरलो. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. आणि मी एकटाच उद्धरलो नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. एकटा उद्धरत नाही, ऐकणारा, गाणारा, श्रवण करणारा सगळे उद्धरून जातात, सगळे उद्धरून जातात. 7 दिवसात परीक्षितीनं भागवत ऐकलं तर त्याचा उद्धार झाला. 7 दिवसा मुक्ती झाली तयार. कुणाला? परीक्षितीला. उद्धार होतो नामामध्ये, म्हणजे भक्तीच्या वाटा आहेत म्हणले. त्याच्यात रामनाम कंठामध्ये धरलं की मग मात्र कुठली अडचण, कुठली बाधा येत नाही. त्या नामानं सकळ मी एकटा उद्धरलो नाही म्हणले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षस. अहो, विरोधी भक्तीनं जरी भक्ती केली, रावणासहित उद्धार झाला. ज्या शिळा होती मनुष्य झाली ज्याचे चरणाचे. अहो, शिळा मनुष्य होते असा ज्याच्या चरणाचा महिमा आहे, त्याच्या नामानं दगड तारतात. तो काही साधारण नाही, तो जगाचा मायबाप आहे. त्याचं नाम जर घेतलं तर जीवनाचा उद्धार होतो. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. नामेची तारिले कोट्यानु हे कोटी, नामेची वैकुंठी बैसविले विठाला. देवाचं नाम एवढं श्रेष्ठ आहे की अजामेळ भिल्ली तारेली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. अहो, जो वाल्मिक वाल्या कोळी असताना, म्हणजे त्याच्या पूर्व पक्षामध्ये, पूर्वार्धात, त्याच्या पूर्व आयुष्यात, अगोदरच्या म्हणजे सुरुवातीला वाल्या कोळी म्हणजे काय, भक्त नव्हता देवाचा. एकाएकी भक्त झाला का गुरुजी? वाल्या कोळी भक्त होता का? वाल्या कोळी वाट पाडा कोळीकू. तो काय करत होता? आल्या गेलेला वाटेमध्ये चोरी करून, म्हणजे मारामारी, चोरी हा त्याचा धंदा होता. तर भिल्लांच्या नादाला लागला आणि चोऱ्या करायला शिकला, माणसं मारायची. एवढं पाप झालं वाल्या कोळ्याचं. नारद मुनी भेटले म्हणले, ह्या पापाचे भागीदार तुझ्या घरचे आहेत का? विचारून ये. विचारल्यावर ते म्हणले, आम्हाला गरज नाही. बायका लेकरायला काय, पिशवी जड तर बायको गोड. आपण घरी काय आणून दिलं तर बायका लेकर आपल्या पुढी पुढी करतात. यावद वित्तो पार्जन सक्त, तावन्नेच परिवारो रक्त. पश्चात भवती जर जर देहे, वार्ता पृच्छति कोपि न गेहे. भज गोविंदम भज गोविंद भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सनिहिते मरणे, नाही नाही रक्षति डुकरोय करणे. काय म्हणले शंकराचार्य? यावद वित्तो पार्जन सक्त, जोपर्यंत वित्त कमवतोस ना तोपर्यंत सगळे गोड असतात. म्हणजे वित्त कमवतोस तो. पश्चात भवती जर्जर देह, देह जर्जर झाल्यावर म्हणतात म्हातारा का मरत नाही लवकर. बाईल म्हणता खरं मरता तरी बरे. नाशिले घर तुम कोणी म्हणले, म्हातारा मेल्याला बरं म्हणतात. पुन्हा कवर आपली किंमत आहे. उसामध्ये रस आहे तोपर्यंत कोणी चांगलं म्हणते आणि आपल्याला जवळ करते. एकदा पाचट झालं पुन्हा कोणी विचारत नाही, किंमत संपते. परंतु देवाजवळ मात्र भक्ताची किंमत कायम असते. म्हणून संसारामध्ये कितीही तुम्ही संसारामध्ये बेजार व्हा, पदरी निराशाच आहे आणि एक दिवस जायचंय. भक्तीशिवाय जर तुम्ही शक्ती वापरली तर ती तुम्हाला अधोगतीकडे नेणार आहे, आणि भक्तियुक्त शक्ती वापरली तर तुम्हाला उत्तम गती देणार आहे. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखाने. पण कोण? जो उत्तम कार्य करतो, पुण्यकारक कार्य करतो, तो मात्र उत्तम गतीला जातो. कारण देव म्हणतात, न मे भक्त प्रणश्यती, माझा भक्त कधी नाश पावत नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति, त्याला दुर्गती मी प्राप्त होऊ देत नाही. विठाला. मग तुकोबराय म्हणतात, हनुमंतरायाला शरण जाऊन, मी तुम्हाला शरण जातो कारण तुम्ही मार्ग दाखवण्या योग्य आहेत, त्यालाच मार्ग विचारावा. गुरुकडे जावं, सद्गुरूला शरण जावं आणि मग त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करावं. त्या मार्गाने आपण चालल्यावर आपलं भलं होतं. आता देवावर विश्वास आणि देवाच्या भक्तीवर अनन्य विश्वास अशा माणसाला शरण जावं. देवाला शरण गेल्यावर तो जन्म निवारण करतो. जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची कुठाला. आपला विषय चालू होता, शरण कुणाला जावं? शरण शरण हनुमंता. तुकोबरा हनुमंतरायाला शरण जातात म्हणजे समर्थ आहेत. समर्थाला शरण जावं, देवाला शरण जावं. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मला शरण आल्यावर पाप जातात
अहो वाल्मिक ऋषी भक्त नव्हते, आपला विषय चालू होता, परंतु उपदेश केला नारदांनी सांगितलं की पाप तुला घालवायला एकच मार्ग आहे, तू राम 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 असा जप कर. तो म्हणला माझ्या तोंडाला राम कधी यावं म्हणला. राम येणं काय सोपं आहे का? सोपं आहे, तरीच जिव्हागरी नाम येईल श्रीरामाचे. कधी कधी जयाच्या वाचे पुढे भोजे नाम नाचे असे एकदा मुखाला यायला पुण्य करावं. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम वाचे आतुडे वाचेशी, नाम आतुडे वाचेशी. एवढं पुण्य करावं लागतंय. जन्मांतरी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्ही पुण्य केले म्हणले, नाम यायला नाही. मग वाल्या कोळ्या तोंडाला नाम येईना, मग करोनी सायास शिकविती. मग नारद म्हणले तू असं कर, तुझ्या तोंडाला सतत मारा मारा माराच नाव चालू आहे. म्हणजे तू काय कर, उलटा तरी मंत्र मन, मारा मारा म्हणत रामा रामा होऊन जाईल, तू मन. मग उलटा मंत्र म्हणायला सुरुवात केलं आणि एक दिवस वंदे बनले. वंदे वाल्मिकी कोकिलम, रामायण लिहिलं शतकोटी, देवालाही पूज्य झाले. कशामुळं? एवढं पातक गेलं. वर्णन आहे, ब्रह्महत्या राशी पातके अपार, ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. विषय पुढे नेला. म्हणले कसा पुढे नेला सांगतो ना. त्या वाल्मिकीने रामायण लिहिलं आणि त्याच्यानुसार रामाला वागावं लागलं. म्हणले नामदेवरायनं वर्णन केले तुमचा जो तुम्ही दिलेलं प्रमाण काय, बोलीला वाल्मिक तैसाची करीन वर्तुनी दाविन नामा म्हणे. इतकी त्या वाल्मिकाची म्हणजे एवढ्या परम कोटीचे भक्त झाले. पूर्व कसं होतं हे पुन्हा मागील परिहार पुढे नाही सीन. पहिला माणूस कसा होता माहित नाही, आता भक्ती करतोय ना तो भगवंताला श्रेष्ठ आहे. अपिचेत सुदुराचारो भजते मामानन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि स विढाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता. तुम्हाला मी शरण आलो हनुमंता, तुम्ही अशी भक्ती केली आहे ती मलाही दाखवा. तुम्हाला शरण आलो आणि ते भक्तीचे मार्ग मला दाखवा. अभंगाचं ध्रुवचरण. काय भक्तीच्या देवाचा, 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 भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही ज्या मार्गाने भक्ती केली ते भक्तीचे मार्ग मला दाखवा, मी तुम्हाला शरण आलोय. आता असं का त्यांना विचारतात, कारण ते भक्त्यांची भक्ती पूर्ण झाली. म्हणजे एक साधक असतो आणि एक सिद्ध असतो. हनुमंतराय सिद्ध आहेत, सिद्धाला साधकांना विचारावं की तुम्ही सिद्ध कसे झालात, आम्हालाही तुमच्या मागे येऊन सिद्ध व्हायचे.
म्हणजे आपल्यालाही जन्म मरणाची यातायात चुकून एक दिवस भक्त व्हायचे, परब्रह्म स्वरूप व्हायचे. अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती घ्यायची आपल्याला सुद्धा. तत्वमसी या शब्दापर्यंत आपल्यालाही जायचे. अशी अनुभूती येऊन एक दिवस आपल्याला देव व्हायचे, देव. आणि मग देवामध्ये सामील होण्यासाठी, देव स्वरूप होण्यासाठी ज्या काही जशा पद्धतीनं भक्ती करावी लागते. मग भक्ती काय सोपी आहे का? तुम्ही म्हणाल भक्ती सोपी आहे. अहो एवढी सोपी नाही. हनुमंतरायाने केलेली भक्ती आपल्याला मनानंही होत नाही, मनानं सुद्धा इतकी अवघड आहे. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडी तो बळी विरळा शूर. विठाला भक्ती कठीण आहे म्हणले. अहो भक्ती करत असताना अनेक अडचणी येतात म्हणले. मध्ये काम क्रोध त्रास देतात. तप करायला गेलं तर करिता तपे काम क्रोध खवळती. यज्ञ याग करायला गेलं तर स्वर्ग भोग आड येते. काय काय करायचं? नाना साधनांच्या केल्या खटपटा. अनेक साधनं आम्ही केले म्हणले तुकोबार आहे, पण तुझ्याकडे यायचा खरा मार्ग काही सापडत नाही, चुकल्यासारखं झालंय. मग योग्य मार्ग आम्हाला दाखवा, खऱ्या भक्तीच्या वाटा दाखवा. भक्ती आम्हाला अवघड वाटते म्हणले. अवघड आहेच हो, एवढंही सोपं नाही. चेने खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. एवढं सोपं नाही. हाडाचे काढ केले ऋषींनी संतांनी, जीवनाच्या जीवन घातले देवासाठी, पण देवच प्राप्त केला. बरं, देवच प्राप्त केला. मग प्रसंगी कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं. भगवंताच्या परीक्षेतून उत्तीर्ण व्हावं लागते. कुणालाही कलेक्टरचं पद भेटत नाही, त्याला सुद्धा MPSCच्या प्रीन मेन पुन्हा मुलाखत सगळ्या परीक्षेतून जावं लागते. तसं भगवंत पद मिळणं, भगवंत पद मिळविणं, ब्रह्मपदाला पोहोचणं, भगवंताच्या सगळ्या भक्तीच्या परीक्षा देऊन जाव्या लागतात. तुम्ही कसे गेलेत हनुमंतराय आम्हाला सांगा, असं तुकोबाराय म्हणतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. मग आता हनुमंतरायाला विचारतात, म्हणजे त्यांनी जशी भक्ती केली पाहावे पुराणी विचारून, किंवा रामायणात बघा म्हणले की कशी भक्ती हनुमंतरायाने केली. दास्य भक्तीमध्ये श्रेष्ठ होते. कसं दास्यत्व केलं त्यांनी, रामाच्या कार्यामध्ये कसं योगदान दिलं, तसं तुम्ही करा म्हणजे उद्धरून जाल. हनुमंतरायाला भक्तीचा मार्ग विचारणे म्हणजे त्यांची भक्ती कशी होती बघा. मुखामध्ये सतत राम नाम, जय श्रीराम, आणि रामाच्या कामामध्ये आळसच नाही. एक क्षणही रिकामा अर्ध घडी राहू नको. त्यांना कर्मच नव्हतं. अर्धा क्षणही नामाशिवाय राहत नव्हते. सतत नाम स्मरण, पहिली भक्ती. नाम स्मरण पहिलं, आणि काम हातामध्ये रामाचं. बसून नाही, नुसतं बसून राम 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 नाही. रामाला आता काय पाहिजे हे अगोदरच त्यांना कळत होतं. नुसतं अंतर जाणीत होते इतकं देवाचं. देव समोर बसले, जरा जरी दुश्चित वाटलं देवाला तर हनुमंतराय ओळखीत होते की नक्कीच देवाला चिंता आहे, आणि मी असताना देवाला चिंता शक्यच नाही. लगेच हनुमंत चिंता निवारण करत होते. उदाहरण सांगतो. लक्ष्मण शक्तीच्या प्रसंगी रामाला चिंता वाटू लागली. लक्ष्मण पडलेले आहेत, शक्ती लागले, आता काय करायचं, चिंतित आहेत. आणि देवाचं चिंता निवारण करायला भक्त आहे. आता बघा कसं अवघड आहे. म्हणजे काय भक्तीच्या त्या वाटा. तुम्ही कशी भक्ती केली हनुमंतराय? मी देवाचं अंतर जाणत होतो, देवाला जे पाहिजे ते देत होतो. देवाला नुसती चिंता लागली होती तर मी सुषेण वैद्याचं घरच उचलून आणलं आणि त्याला विचारलं, काय पाहिजे आत्ता सांगा, आणतो. रामाची चिंता, माझ्या स्वामीला चिंताच पडली नाही पाहिजे मी असताना. इतकी भक्ती अनन्य होती हो. मी भक्त कसला, आणि मी असताना जर रामाला चिंता पडत असेल तर माझ्या भक्तीत कमीपणा आहे. मी रामाला तोंड न दाखवलेलं बरं. हनुमंतराय म्हणू लागले, सीता शुद्धी जर नाही झाली तर परत काय जाऊन उपयोग आहे म्हणू लागले. सगळ्या वानरांना, सुग्रीव आदी सगळ्यांना म्हणू लागले, जांबुवंताला म्हणले, आपल्याला काम करूनच जायचे, परत रिकाम्या हाताने जायचं नाही. एक तर काम करायचं, करेंगे या मरेंगे म्हणले. नाही जायचं तर रामापुढे तोंड दाखवायचं नाही रिकाम्या हाताने, सीताशुद्धी करूनच यायचं. इतकं अंतर जाणायचे. आणि मग त्यांनी सांगितलं की द्रोणागिरीवर जा, तिथं संजीवनी नावाची वल्ली आहे ती घेऊन या, आणि ती सूर्योदयाच्या आत. कसला कठीण प्रसंग आहे बघा. कधी आणि जायचं एवढ्या लांब. आता कसलंही वाहन असलं तर जाईल का? रेल्वेनं विमानानं जरी गेलं तरी जात नाही. आणि त्यांचा वेग मना इतका होता सांगितलाय. मनोजो मारुत मन क्षणात आकाशात जाते, क्षणात आपल्या घरी जाऊन येते पळतच. त्याला त्याची स्पीड कुणाला सापडत नाही.
चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. निमिषही लागत नाही मनाला, तितक्या वेगानं हनुमंतरायांनी सांगितलं मी आणतो, हे दुष्कर कार्य मी करतो. आणि रामाचं नाम जर घेतलं तर काहीच अशक्य नाही म्हणत होते, इतका नामावर दृढ विश्वास होता. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवाचे तना अनावया. तुमच्यासाठी काय तुमच्यासाठी अशक्य काय म्हणले? करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. तुम्ही स्वतः परब्रह्म नायक आहेत, वैकुंठ नायक. भगवान विष्णूच्या रूपानंच राम अवतीर्ण झालेले आहेत. 7वा अवतार रामाचा त्याच्यासाठीच आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे. त्यासाठी मी अवतार घेतलेला असून सुद्धा भक्ताचं सहाय्य घ्यायचं होतं, भक्ताची गोडी वाढवायची असते अवतारात. आणि हनुमंतरायाने हे दुष्कर कार्य आपल्या खांद्यावर घेतलं आणि क्षणामध्ये जाऊन द्रोणागिरीवर नुसत्या वल्लीच नाही आणल्या, आखा पर्वतच उचलून आणला. पर्वतच. आपल्याला गव्हाचं पोत उचलत नाही, एक दगड उचलतो का? एक उचलत नाही, आखा पर्वत आणला. मी मगाच म्हणलं ना, नुसत्या मनाने तुम्ही कार्य करू शकत नाही, तेवढं हनुमंतरायानं स्वतः कृतीतून दाखवून दिले. विठाला अहो पर्वतच आणला. तुम्ही म्हणाल भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन उचलीला, त्याच्याही पूर्व अवतारात हनुमंतरायांनी द्रोणागिरी उचलून आणलाय. म्हणजे देवाच्या तोडीचे कामं केलेत. कशामुळे? देवाच्याच सामर्थ्यावर, देवाच्याच नामावर. आणि हनुमंतराय म्हणजे साधारण नव्हते, 11वा रुद्र भगवान शंकराचे अवतार आहेत. कारण का? सकाळी आपण घेतले असतील अभंग, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शिविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आहेत ते, म्हणजे भगवान शंकरच आहेत, त्यांचा अंशावतार आहेत, म्हणजे भगवान शंकराचे अवतार आहेत. आणि मग साक्षात भगवान शंकराचं रूप असणारे हनुमंतराय, साधारण शक्ती नाही त्यांच्याकडे, आपल्या डोक्याच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे त्यांची शक्ती आहे. आपण जिथं विचार करू शकत नाही तितक्या पुढे हनुमंतरायाची शक्ती आहे. अतुलित बलधामा, एवढं बल आहे त्यांच्याकडे, बलवान आहेत. आणि अशा बलवान भक्ताचं आज गुणवर्णन करण्याचा दिवस आहे. आणि तो द्रोणागिरी कपी हाती आणला आणि मग लक्ष्मणाला उठवलं. सुसेन वैद्याला वाटत होतं की वल्लीमुळेच उठतात. त्यावेळेसही हनुमंतराय म्हणतात, सुसेनजी आपण आणि काही चुकतात, वल्ली निमित्त आहे म्हणले. त्या वल्ली सोबत हे ब्रह्मरस राम नाम घेऊन पुन्हा वल्ली द्या, बघा परिणाम काय येतो म्हणले. म्हणजे औषध घेताना सुद्धा आपल्याला डॉक्टरनं दिलं तरी रामनाम घेऊन आपणही औषध सेवन करा, परिणाम होतो. डॉक्टर निमित्त असतो, वैद्य वाचविती जीवा तरी का द्या तसे देवा. वैद्य काय जीवाला वाचवू शकतो का? फार तर औषध देईल आणि पथ्य पाणी सांगेल, तो निमित्त आहे. पण खरा रस रामनामात आहे. त्या औषधही देवानच निर्माण केलेत ना. पुष्णामीच औषधी सर्वा देवानं सांगितलं, तोच पुष्ट करतो. आणि त्याच्याच नामाने सर्व चराचर आहे. आपण कशाचा गर्व करावा? मग तिथं लक्षात आलं आणि लक्ष्मण उठले. आणि लक्ष्मणाच्या हातून निकुंबळेला यज्ञ करत बसला होता इंद्रजित, म्हणजे मेघनाथ. आणि तो त्या यज्ञाचं 7 आवरण छेदून जायचं होतं, फार अवघड होतं ते काम. आणि तो यज्ञ विध्वंस नाही झाला तर तो विजयी होणार होता इंद्रजित. लवकर जाऊन ते यज्ञ विध्वंस करणं गरजेचं होतं. निकुंबळेला गेले. हनुमंतराय सोबत विभीषण आहेत, लक्ष्मण आहेत. आणि शरणागताचं रक्षण करण्यासाठी तर शक्ती अंगावर घेतली होती लक्ष्मणजीने. मग तिथं ते यज्ञ विध्वंस केला. आणि ढगात जरी जाऊन लप नाही, कुठं जरी लप, परंतु तू मरणारच आहेस. आणि लक्ष्मणाच्या हातून त्या इंद्रजिताचा वध झाला. इंद्रजिताला मारणं अशक्य होतं, फार अवघड काम होतं, ते लक्ष्मणाने केलं. आणि हनुमंतराय सतत सोबत. हनुमंतरायाने असे दुष्कर कार्य केले. पहिल्यांदाच जाऊन रावणाचा आत्मविश्वास खलास करून टाकला. गेल्या जाळी गेली लंकान धन्य धन्य म्हणे तुका. लंका दहन केली. रावणाला वाटलं आपल्या वनात येऊन इथं लंका चौकडून पाणी मध्ये जायला कुणालाच जायला प्रवेश नव्हता लंकेमध्ये. आणि तिथं लंकेने बसलेलीच असायची. तिथून मध्ये जायचं म्हणलं बारीक सूक्ष्म रूप धरून जावं लागायचं, एवढी सिक्युरिटी होती कुणाला? रावणाला. रावण काही साधारण नव्हता, शुद्ध कांचनाची 7 कोटी घरे होती त्याच्याकडं. एवढा रावण बी बलशाली होता, शौर्य होतं, पैसा होता. फक्त रावणानं आपली शक्ती भक्तीसाठी न वापरता भोगासाठी कामासाठी वापरली, म्हणून वाया गेला. विठाला बलवान होता
आणि तशा लंकेमध्ये जाऊन अशोकवन विध्वंस करायचं. 14,000 बनकर मारले तिथले, अखया कुमार मारला आणि त्या वनाचा विध्वंस करून सगळे म्हणले याला धरून घ्या म्हणले. ब्रह्मपाशात उगं बांधून घेतलं त्यानं. शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छ, कोणीच त्यांना हात लावू शकत नव्हतं कुणाला. हनुमंतरायाला वज्रासारखं शरीर होतं आणि एका शेपटात सगळे धरून आणू शकत होते, एवढी ताकद होती शेपटीमध्ये. बघा कसलं म्हणजे बल असल बल. म्हणून बलोपासना करण्यासाठी तर हे मंदिर रामदास स्वामींनी गावोगाव उभारले. बलोपासना करा, तरुणांनी सूर्य नमस्कार करा, सूर्याला दररोज नमस्कार केला पाहिजे. म्हणजे बल उपासना आरोग्य देते. आरोग्य देवता आहे सूर्य, उपासना केली पाहिजे. हनुमंतरायाची उपासना बलोपासना करतात. तर मग हनुमंतरायांनी नेलं दरबारामध्ये आणि सांगितलं, हे रावणा तुला काय करायचे ते कर, मी रामाचा दूत आहे. आणि त्यानं रावणाने आज्ञा दिली, शेपटीला चिंध्या गुंडाळा म्हणले आणि पेटवून द्या शेपटीला, आग लावा. आणि मग वानराला विचारलं होतं ना तुझं मरण कशात आहे, शेपटीत, तर शेपटीला आग लावा म्हणले, लावली. परंतु झालं उलट. हनुमंत महाबळी आणि रावणाची पहिल्यांदा तर रावणापासूनच सुरुवात केली हो. पहिलं गिराईक रावणाला धरलं, मग रावण दचकला आणि पूर्ण लंका जेव्हा जाळली तेव्हा मात्र रावणाला मूर्छा येऊन पडली. रावण म्हणला त्या 18 पद्म वानरामधलं एक जण आलंय फक्त आता शिक, तर एवढा विध्वंस केला. 18 पद्म आणि त्यांचा स्वामी राम लक्ष्मण आल्यावर तर माझ्या डोक्यात धोंडेच बसतात. मला माझं इथंच संपलं. म्हणजे अर्धा आत्मविश्वास शत्रूचा खलास तिथं झाला, अर्ध युद्ध तिथंच जिंकलं. विठाला असे हनुमंतराय भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. तुम्ही जी भक्ती केली, नामस्मरणाची भक्ती असेल, काम आणि नाम, प्रभूचं काम हातामध्ये आणि मुखामध्ये नाम, सर्व इंद्रिय वृत्ती सगळी प्रभूकडे. असे हनुमंतराय क्षणिकही रामासाठी कुठं थांबले नाहीत. ते कुणापाशीच नाही. रामाच्या कामामध्ये थांबायचं काम नाही. तो काळनेमी आला होता, बसला तिथं प्रमाद करण्यासाठी मुद्दाम, आणि डुप्लिकेट महाराज होता तो, वेश घेऊन बसलेला. पण त्यालाही ओळखलं आणि त्याला थारा दिला नाही. त्याच्यानंतर सिंहिका आली, तिलाही वाटेत जाताना मारला, आपण बघितलं. तर मैनाक पर्वत म्हणू लागला माझ्यावर विश्रांती करा, नाही म्हणले मला थांबायला वेळ नाही, तुला दर्शन देतो. पायाचा स्पर्श केला आणि पुढे गेले. म्हणजे थांबले नाहीत. रामाच्या कार्यात थांबायचं नाही. भक्तीच्या वाटाच अशा आहेत की देवाच्या कार्यामध्ये दिन रजनी हाची धंदान गोविंदाचे पवाडे. अशी वृत्ती झाली पाहिजे की सर्व अंगानं देव आवडला पाहिजे. वैष्णवतो जया अवघी देवावरी माया, 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 अवघी देवावरी माया. भक्तीची वाट सांगितली की अवघी देवावरी माया ज्याची आहे तो एक भक्त आहे. हनुमंतरायांनी सांगितले माझी अवघी देवावरी माया, माझं जीवन देवासाठी आहे. म्हणले रामाच्या कार्यात मी समर्पित आहे. रामाने विचारलं हनुमंता तुला काय पाहिजे, मी तुला काही देऊ शकत नाही, तुझे माझ्या एवढे उपकार आहेत. एक एकस्य उपकारस्य प्राणान दास्यामि कपिते, तुझे एवढे उपकार आहेत, तुला काय देऊ. हनुमंतराय म्हणतात देवा मला काही नको, तुमची भक्ती सतत मला जन्म जन्मांतरात मिळावी, बस एवढं मी मागतो. ह्याची दान देगा देवा. आणि हनुमंतरायाला मग देवाने फक्त आलिंगन दिलं, सगळ्याला काही काही दिलं. बिभीषणाला लंकेचं राज्य दिलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं. हनुमंतरायाला काय द्यावं. हनुमंतराय तुझ्या उपकारातून मी
कधीच उतराई होऊ शकत नाही. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुझ्या पायावर जीव जरी ठेवला बाबा म्हणतात, देव देव म्हणतात, तुझ्या पायावर मी जीव ठेवला तरी तुझे उपकार फिटत नाहीत म्हणले तिथं देव. एक एकस्य उपकारस्य प्राणान दास्यामी कपेते. प्राण पंचप्राण मी दिले, तुझा उपकार फिटत नाही हनुमंता. तू एवढं कार्य माझ्या अवतारामध्ये केलंस आणि असा भक्त झालास. मला सुद्धा असा भक्त जेव्हा मिळेल तर माझं भाग्य समजतो मी. ज्या ज्या अवतारात मला भक्त भेटले, तुझ्यासारखे भक्त, तू तर पुरुषोत्तम आहेस, भक्तामध्ये उत्तम आहेस म्हणले. तू मला भेटलास, तुझे उपकार काय सांगू म्हणले, फिटत नाही. तुला एक आलिंगन देतो म्हणले बस. आणि प्रेमाचं आलिंगन दिलं. आलिंगने सुख वाटे. आलिंगन दिलं आणि मग हनुमंतराय कृतकृत्य झाले म्हणले. बस म्हणले देवा, तू का म्हणे जन्म आल्याची सार्थक, विठ्ठलची एक देखील या तुमच्या भक्तीमध्ये राहिलो आणि मला जिथं जिथं तुमची रामकथा असेल तिथं मी उपस्थित राहावं असं वरदान द्या म्हणले बस. आणि मग हनुमंताला अमरपद प्राप्ती दिली होती. कधी? ज्यावेळेस अहिरावून घेऊन गेला पाताळामध्ये, राम लक्ष्मणाला नेला आणि म्हणले आता राम लक्ष्मणाची बळी द्यायची म्हणले. गुरुजी बळी देऊन टाकायची म्हणले. आता ते अहिरावून मैरावून दुष्ट होते, रावणाच्या सांगण्यावर नेलं होतं. मग आता तिथं म्हणले रामाला, आता तुमचं शेवटचं वेळ आहे म्हणले, कुणाचं स्मरण करायचं असेल तर करून घ्या. त्यावेळेस त्याने हनुमंतरायाचं स्मरण केलं आणि देवाचं मरण हनुमंतरायांनी चुकवलं. तुका म्हणे जपेन वायू सुता जाती पापे. आल्यानंतर हनुमंतरायांनी वाचवलं राम लक्ष्मणाला, अहिरावणाच्या तावडीतून वाचवलं, त्यांना मारलं आणि राम लक्ष्मणाला परत आणलं. त्यावेळेस राम म्हणतात, आज माझं मरण निश्चित होतं पण तू वाचवलंस, तुझं स्मरण केलं. सगळं जग माझं स्मरण करतंय पण आज मी तुझं स्मरण केलं. तू मला काळाच्याही तावडीतून वाचवलंस. तुला काय पाहिजे तर तुला मी अमरपद देऊन टाकतो म्हणले. म्हणजे चिरंजीव पद दिलं त्यांना. तिथं काय दिलं? चिरंजीव पद. 7 चिरंजीव आहेत लक्षात घ्या. त्याच्यातले हनुमंतराय एक आहेत. कोण कोण 7 चिरंजीव आहेत? श्लोक आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमाश्च विभीषणा कृप परशुरामश्च सप्ते ते चिरजीविना. विठाला विठाला चिरंजीव पद दिलं हनुमंतरायाला. असे हनुमंतराय त्यांना तुकोबाराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव्या सुटा. आम्ही अशी देवाची भक्ती करू तुम्ही जशी केली, आता तुमची बघून आम्ही करू. कारण का पुढे जे माणूस श्रेष्ठ आहे, जो परमपदाला पोहोचला, त्याचं बघून सगळ्यांनी चाललं पाहिजे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यद यद आचरती श्रेष्ठस तत्तदेवे तरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. जे श्रेष्ठ लोक आचरण करतात तसं मागचे लोक आचरण करतात. असं आहे. गुरुजी चांगले तर विद्यार्थी चांगले, गुरुजीच चांगले नसतील तर विद्यार्थी चांगले अपेक्षाच करायची नाही. विठाला श्रेष्ठ आचरण बघून आपण त्यांच्याकडे त्यांच्यानुसार चालण्याचा प्रयत्न करतो. श्रेष्ठांनी कसं आचरण केलं? रामांनी त्यांच्या अवतारामध्ये मर्यादा पुरुषोत्तम आहेत, प्रत्येक गोष्टीत मर्यादा पाळली. पती पत्नीचं प्रेम असेल, भावाभावाचं प्रेम असेल, पितृ आज्ञा असेल, वनवासात राहण्याचे प्रसंग असतील, सुखदुःखात सम राहण्याचे प्रसंग असतील, किंवा सीतेला अग्निदिव्य द्यायचा प्रसंग असो, का सीतेचा त्याग करायचा प्रसंग असो, का राज्याभिषेक असो, सगळ्या ह्याच्यामध्ये कसं राहायचं याचं उत्कृष्ट उदाहरण आणि आचरण रामांनी स्वतः करून दाखवलं. विठाला म्हणजे जगाला जिथं जिथं आपल्या जीवनात प्रश्न उत्पन्न होईल तिथं रामायणाकडे महाभारताकडे बघायचं आणि तिथून आपल्याला उकल मिळते आपल्या समस्याची. आपल्या दैनंदिन जीवनातही बऱ्याच अडचणी आहेत ना, त्या सोडवण्यासाठी कसं राहायचं या जगामध्ये, आल्यानंतर मी कशासाठी आलो, काय करायचंय, कसं वागायचंय, याचं सगळं दिग्दर्शन या ग्रंथामध्ये आहे. परंतु आज दुर्दैव आहे, तरुण पिढी ग्रंथच उघडायला तयार नाही आणि उघडले तर त्याच्यानुसार आचरण करण्याचा पत्ता नाही. परंतु आपल्या उपकार आहेत, आपली ग्रंथ संपदा, आपले 4 वेद, रामायण, महाभारत हे आपल्या देशाचं भूषण आहे. भूषण आहे, कुठंच नाही. आपला हा ठेवा आहे. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. हा ठेवा उघडा आणि एकदा उघडल्यावर जीवन काय लक्षात येईल, मग जीवनाची मजा काय वेगळी आहे. भक्तीमध्ये जगा. भक्तीमध्ये जगल्यानंतर जीवनाचं सार्थक होतं. प्रत्येक गोष्ट भक्तिपूर्वक करण्याचा सल्ला आपल्या ऋषींनी दिलेला आहे. तरी का नेन ते होते मागे ऋषी, तीही या जनाशी दुराविली. त्यांनी आत्मचिंतन केलं आणि आपल्यासाठी हा ठेवा दिलाय.
म्हणजे आपल्यासाठी तयार करून ठेवलंय. केला राज्यभार चाले ऐसा, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. मग आपल्याला सोपं केलंय हे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, पंढरे वैकुंठ भूमीवरे. सोपं करून टाक. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. सोपं केलंय आपल्यासाठी आणि आपण सर्वांनी हे सोपं आपल्या जीवनामध्ये आणलं पाहिजे. विठाला एक जण म्हणला आम्हाला दुसरे कामं असतात, भक्ती करायला वेळ नाही. काय कामं असतात? आम्हाला दुकानला जावं लागतंय, ड्युटीला जावं लागतंय, हे करावं लागतंय, ते करावं. ठीक आहे, शेतात जावं लागतंय. मी म्हणलं तुम्ही शेतकरी आहेत, मग तुम्ही शेतामध्ये नांगर हाणीत असताना काय करता? तोंडाला काय काम आहे? नांगर हाणीत असताना तोंडाला काही काम आहे का हो? काहीच नाही. तर त्या वेळेमध्ये तुम्ही राम म्हणता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. तुम्ही काय करा? शेतामध्ये नांगर हाणत असताना, कोळपणी करीत असताना, खुरपणी करीत असताना राम वेळो वेळा आम्ही गावोवे. काय? दळीता कांडिता जेविता गे बाई. म्हणजे आम्ही काय करू? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भोश्रम सुख होईल दुःखाचे. विठाला कामामध्ये काम अशी भक्ती करा. म्हणजे देव केंद्रस्थानी ठेवून तुमचे विहित कर्म करा. विहित कर्म करा. तुम्ही गृहस्थाश्रमात सुखानं राहा, परंतु देवाला विसरू नका. बस. विसरली तया थोर झाली हानी. विसरला ना त्याला मात्र हानी आहे. देवाला विसरला मग भक्ती विन माती मुखी त्याच्या. रावरंक हो का उच नीच याती, केवढा जरी असला तरी भक्ती विन माती मुखी त्याच्या. नाथ महाराज हरिपाठात म्हणले, असं समजू नका की मी मोठा आहे आणि मी तरुण जाईल, पुन्हा शेवटला कोणी सोडवायला येत नाही. मोठे पण तुझं आहे तोपर्यंतच आहे. पूर्वजन्माच्या पुण्याने मिळालेलं असतं मोठेपण, पण ते परमार्थात घाला. तुमची शक्ती परमार्थाला लावा. तुमच्या जन्माचं सार्थ होईल. जे जे देवानं मला पाठवलं असेल ते परमार्थासाठी मी वापरीन असा संकल्प करा. आज हनुमान जयंती आहे. त्या भक्ताचं काही शिका. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्यासोबत. अशी भक्ती हनुमंतराय आमच्या हृदयामध्ये तुम्ही प्रगट करा असं तुकोबराय म्हणतात. विठाला तुकोबराय हनुमंताला शरण जाऊन भक्तीच्या वाटा अशा विचारतात. काय काय बारीक वाटा असतात हो. भक्ती करताना साधकाला अनंत शंका बी असतात ना. आता हे शंका विचारायच्या कुणाला? सिद्ध जो आहे, पुढे जो गेलाय त्याला विचारायच्या. शंका निरसन करून घ्यायचं. गुरुमुखांतून ज्ञान प्राप्त करायचं. सद्गुरूला शरण जायचं, देवाला शरण जायचं, आपले ग्रंथ संपदा वाचायची. याच्यातून आपल्याला मार्ग सापडतो. आणि सतत राम नामाचं स्मरण, प्रभूचं स्मरण, प्रभूचं काम, एवढं जर केलं आपण विहित कर्म आपलं योग्य होत असतं. आणि मग विधीने सेवन विषय त्यागा ते समान. संसारात राहूनही आपण प्रपंचात राहूनही देव साध्य करू शकतो. तुम्ही म्हणाल संसार आमच्या आड येते. संसार आड येत नाही. आपण संसार डोक्यावर घेऊन ठेवलाय, डोक्यावर नसलेला संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आणि आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तुकोबराय म्हणले आम्हाला काही संसार नव्हता का, पण आम्ही काय केलं? प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली. वैराग्याची सीमा दाखविली. अहंता ममता दौडुनी निज शांतीवरिली. जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा. तारक तू सकाळांचा जीवलग सोयरा. आम्हालाही होती प्रपंच रचना, आम्ही तिचा त्याग केला. तेन त्यक्तेन भुज्जिता. या न्यायाप्रमाणे आम्ही राहिलो संसारात. म्हणजे लागून येदी मळ ममतेचा. म्हणजे संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा किंवा कीर्तन करावे असं राहू आम्ही. असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी व्हायचं. संसार आम्हाला ताप देणार नाही, त्याच्यात आम्ही राहू, पण फार त्याला किंमत देणार नाही. तुला देवा मात्र आम्ही किंमत देऊ. संसारात राहिलो म्हणजे काय झालं? संसारात जरी पडलो तर संसारा आलिया एक सुख आहे. आठवावे पाय विठोबाचे. एक सुख आहे तुला. तुला धरून आम्ही राहू आणि मग सुखानं संसार करू. तू आमचा संसार चालव. आम्ही तुझं काम करतो, तुझी भक्ती करतो. तू आमच्या संसाराची जबाबदारी घे. तू का म्हणे घालू तयावरी भार संसाराचा. वाहू हा संसार. अरे देवा, तुझ्या भक्तीसाठी संसार करायचा आहे. फार लक्ष घालून करायचा नाही. म्हातारपणापर्यंत ओढीत बसतात म्हातारे. माझ्या पोराचं असं, नाताचं तसं. आता शेवटची वेळ आली जायची. अंगम गलितम फलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याती ग्रहित्वा दंडम तदपि न मुंचत त्याशा पिंडम. अरे आणखी तुझी आशा जायच ना का?
म्हातारा झालास तरी आणखी आशा जाईना, भज गोविंदम भज गोविंद, गोविंदाला भज मूर्खा असं म्हणतात शंकराचार्य. आता तरी उद्धार करून घे, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करूनास आयुष्यांचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मग अशा भक्तीच्या वाटा विचाराव्या लागतात आणि त्या मार्गाने जावं लागतंय. तुकोबराय मात्र इथं हनुमंतरायला अशा भक्तीच्या वाटा विचारतात. विठाला तुकोबराय आता हनुमंतरायाला एवढं विचारून त्यांच्या गुणाचं वर्णन करतात. त्यांना म्हणतात तुम्ही शूर आहेत, धीर आहेत आणि स्वामी कार्यामध्ये तत्पर आहेत. अभंगाचं तिसरं चरण. शूरानी धीरा स्वामी काजी तू सादर, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा. शूरानी धीरा स्वामी काजी तू सादर, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या तिसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात हनुमंतराय तुम्ही कसे आहेत? शूर आहेत, शूर. धीर म्हणजे धैर्यवंत आहेत, धैर्यवंत आहेत, शूर आहेत. आणि स्वामी काजी तू सादर म्हणजे स्वामीच्या कार्यासाठी तत्पर आहेत. हे 3 गुण प्रकर्षानं तुमच्यामध्ये आहेत म्हणतात आणि त्या 3 गुणानं तुम्ही परिपूर्ण अवस्थेला गेलात. आम्ही तुमच्यासारखे शूर होऊ, शूर होण्याचा प्रयत्न करू, तुमच्यासारखे धीर होऊ, धैर्यवंत होऊ आणि स्वामी कार्य करण्यास तत्पर होऊ. तुम्ही कसे झालात? धीर, शूर आहेत. शूर म्हणजे अनेक सुरांचे कामं तुम्ही केले, सुरांचे कामं केले हनुमंतरायाने. किष्किंधा कांडात भेट झाली तेव्हापासून समुद्र लंघन करणे असेल किंवा वानर सेनेचं रक्षण करणं असेल, द्रोणागिरी आणणं असेल, शेवटपर्यंत पुन्हा उत्तरकांडापर्यंत हनुमंतराय सोबतच आहेत रामाच्या. किष्किंधा कांडापासून त्यांची भेट झाली ते शेवटपर्यंत. म्हणजे हनुमंतराय स्वामी कार्यासाठी सतत तत्पर आहेत. आयुष्यभर रामाचं काम केलं, दुसरं चिंतनच नाही, रामाशिवाय दुसरं नावच नाही, राम नामाशिवाय दुसरं घेतलंच नाही, इतकी अनन्य भक्ती होती. शूर आहेत, धीर आहेत, धैर्यवंत आहेत. अनेक प्रसंगात धीर, आपण तर धैर्यवंत आहेत पण दुसऱ्याला सुद्धा धीर देणारे आहेत. असे धैर्यवंत हनुमंतराय, त्यांचे वर्णन तुकोबाराय करतात. आता असे प्रसंग रामायणात सुंदरकांडामध्ये आपण जर बघितलं, सुंदरकांडामध्ये तर हनुमंतरायाच्या लीला एवढ्या सुंदर आहेत, त्याला नाव बी दिले सुंदरकांड. अगदी उत्तम, म्हणजे त्याला साजेसच नाव आहे. भक्त सुंदर असतात, हनुमंतरायासारख्या सुंदर भक्ताच्या लीला असणारं कांड म्हणजे सुंदरकांड. सुंदरकांडामध्ये हनुमंतरायाच्या सगळ्या लीला वर्णन केलेल्या आहेत. त्या आपल्या वाचनात आल्यावर आपले पाप सुद्धा जातील म्हणले तुकोबाराय. तुका म्हणे जाती पापे, तुका म्हणे पापे जाती वायू सुता जपे. अशी ज्यांची भक्ती आहे असे हनुमंतराय श्रेष्ठ आहेत असं तुकोबाराय तिसऱ्या चरणात वर्णन करतात. आपला वेळ संपत आलाय. एकदा सर्वांनी प्रेमानं हात वर करा, विठोबा रखुमाईचं भजन घ्या. विठोबा कारण मुखानं नाम आणि हातानं टाळी तर महादोषाची होळी होत असते. दोष निवारण होतात, करे टाळी बोला मुखी नाम. अशा पद्धतीनं भक्ती करण्याचा प्रयत्न आपलाही आहे. आज चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमंतरायाच्या चरणी आपण जे काही सेवा करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या गावामध्ये योग आला. अशी भक्ती हनुमंतरायाची केल्यानंतर माणसाला इच्छित मनोकामना तर पूर्ण होतीलच, परंतु भक्ती
जशी हनुमंतरायाने केली ती आपल्याही जीवनात यावी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि अशा हनुमंतरायाला आपणही शरण गेलं पाहिजे. तुकोबाराय शरण जातात तर आपणही शरण गेलं पाहिजे. रामरायाच्या सेवकान शरण आलो म्हणे तुका, त्यांना शरण आपण आलेलो आहेत. आणि हनुमंतराय शूर धीर स्वामी काज करण्यामध्ये स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभवन हे तुझ्या अशी भक्ती तुम्ही केली. ह्या भक्तीच्या वाटाच आहेत ना, ह्या सुद्धा भक्तीच्या वाटा आहेत. स्वामी काज करणं, गुरुभक्ती, पितृवचन सेवापती ह्या सुद्धा भक्तीच्या वाटाच आहेत. किंबहुना या भक्तीसाठी फार वेगळे प्रयत्न करायची गरज नाही म्हणले. भक्तांनी सांगितलं की भक्ती अवघड आहे, पण जर लक्ष देऊन केली तर सोपी आहे. सोपे वर्म आम्हा सांगितले संतीन, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपं आम्हाला सांगितले. सोपे जपा आधी राम नाम, वैकुंठीचे धाम जपता लाभे विठाला विठाला. मग हनुमंतरायाचं असं कार्याचं वर्णन आजच्या दिवशी होणं गरजेचं आहे. हनुमंतराय म्हणजे काळाला सुद्धा ज्यांनी काळ घातला तो डरी. सकाळी आपण चिंतले काम बांधवडी काळ घातला तो डरी, तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत. असे हनुमंतरायाचं गुणवर्णन आहे. हनुमंतराय जन्मताच शूरवीर होते, बलवान होते. जन्मता जेने सूर्याती धरिले, इंद्रादिका दिले थोरमा. असे हनुमंतराय त्यांच्या चरणी आपणही तशी भक्ती मागू. तुकोबाराय जसे शरण गेले तसे आपणही शरण जाऊ. आपण जातो शरण, परंतु त्या भक्तीच्या वाटा डोक्यात घेत नाही. असा आहे. हनुमंतरायाने केली तशी भक्ती आपण नाही. आपण फक्त शनिवारी हनुमंतराय आपल्याला आठवतात, पुन्हा एरवी नाही. म्हणजे काय, एरवी आपला संसार घुसून घेतो आपण. सतत स्मरण राहिलं पाहिजे. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता, नमश्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते विठाला. सतत भक्तीच्या मार्गामध्ये राहिलं पाहिजे आणि भगवत भक्तीला प्राधान्य दिलं पाहिजे. जीवनामध्ये भक्तीच उद्धरून नेणारं साधन आहे. 5वा पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ, 5वा पुरुषार्थ भक्ती आहे. या भक्तीमुळं अनेक जण उद्धरून गेले आणि जीवनाचं सारच खरं तर भक्ती आहे. भक्ती करण्यातच मनुष्य जीवनातलं सार्थक आहे. बाकी तर सगळे प्राणी संसार करतात. आहार निद्रा भय मैथून हे सर्वच प्राणी करतात. माणसामध्ये बुद्धी आणि मन विशेष आहे, म्हणून बुद्धी आणि मन दिलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. भक्तीत देवही म्हणतात. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात, पै भक्ती एकीमे जाणे तेथ सान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या विठाला विठाला. म्हणून अशी भक्ती करा. हनुमंतराय आम्ही तुम्हाला शरण येतो. तुम्ही अशी भक्ती दाखविली म्हणून आम्ही आता भक्ती मार्गाला लागू. आणि ते बी उशीर न करता तू झडझडवणी वही लाने ग, ये भक्तीची वाटे लाग. जे पावसी अव्यंग निज धाम माझे. आपले या वहीवर प्रवचन आमचं नगरेश्वर मंदिरात होतं प्रवचन, तर गुरुजी ऐकायला होते. गुरुजी म्हणले छान प्रवचन झालं आणि त्यांच्या निमित्तानं आज सेवेचाही योग आला. चला की अशी भक्ती आपल्या जीवनात व्हावी आणि भक्ती आणि संताची संगत लाभावी. संताच्या संगतीत जीवन जावं, भक्ताच्या संगतीत जीवन जावं. अभक्ताची संगत करू नये. खळाची संगती उपयोगाशी नाही. आपणा अपाय त्याचे संगी. उग कुणाच्याही नादी लागू नका, कोणत्या पुढाऱ्याच्या कुणाच्या कोणत्या राजकारणी लोकांच्या. कारण हे कोणी आपल्याला सोडवू शकणार नाही, कोणीच सोडविणार नाहीत आपल्याला. देव मात्र आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. कुणाकडेही जाऊन शरण तुम्हाला फार तुमचे काम होणार नाहीत. फार एखादं काम सहीनं कुणाचे होईल, परंतु त्यांना शरण जायचं नाही. का जायचं नाही? त्यांच्या जीवनामध्ये भक्ती नाही. भक्ती असेल तिथेच नमस्कार करा. तिथं मात्र ते भक्तियुक्त जीवन असेल त्याला नमस्कार आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्यांनाच शरण जाऊ म्हणले, कुणालाही नाही. दुसऱ्यांना मात्र आम्ही शरण नाही जाणार, कारण ते आम्हाला या भवसागरातून तारून नेणार नाहीत. संत गुरु आणि भगवंत तारून नेणार आहे. त्यांच्यासाठी मग आम्ही जीवही देऊ म्हणले, यांच्यासाठी जीव वळून टाकू आणि मग अशी भक्ती आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तर हनुमंतरायाला एवढा मान तुकोबारायनं दिलेला आहे. तो मान त्यांच्या जीवनात दिला. म्हणजे तुकोबाराय म्हणजे साधारण नव्हते. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. ते हनुमंतरायाला शरण जातात, भक्तीच्या वाटा विचारतात. ह्या भक्तीच्या वाटा आपल्याही जीवनात याव्यात अशी हनुमंतरायाला प्रार्थना करू.
आणि थोडं शेवटच्या चरणाचा फक्त भावार्थ सांगतो, नंतर चाल घ्या. तर शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे रुद्रा आणि अंजनीची या कुमारा. तुम्ही अंजनीच्या पोटी जन्माला आलात. केसरी आणि अंजनीच्या मुलगा म्हणजे हनुमंतराय, वायुदेवाच्या वरदानामुळे प्राप्त झालेला मुलगा म्हणून पवनसूत सुद्धा म्हणतात. असे हनुमंतराय पवनसूत आहेत, अंजनीचे लाल आहेत, अंजनी नंदन आहेत. म्हणजे काय, तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा, आणि रुद्राचे अवतार आहेत. म्हणून अशा रुद्राच्या अवताराला हनुमंतरायाला काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबट अशी विनंती करतात आणि त्यांना शरण जातात. या ठिकाणी आयोजित या कीर्तन रूपी सेवेसाठी मला ज्यांनी बोलवलं त्या रोडे परिवाराचे धन्यवाद. तुम्ही सर्व श्रोते माता भगिनी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आणि आज चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमंतरायाच्या दरबारामध्ये भक्तीच्या काही वाटा ऐकल्या बरं, थोड्या अशा बऱ्याच भक्तीच्या वाटा आहेत, ज्या वाटांनी गेले असता तुम्हाला भगवत प्राप्ती होईल असं संत सांगतात. संतांनी सांगितलं त्या मार्गाने जायचं. मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशा. देवाने गीतेमध्ये जो मार्ग दाखविला ती भक्ती करा. रामायणात जी भक्ती सांगितली ती करा. संतांनी सांगितली ती करा. म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांनी सांगितलं ती आपल्याला करायची. मग आपणही अशी भक्ती करून उद्धरून जाऊ आणि या जन्माचं सार्थक करू. याची देही घडे देवाचे भजन अनेक ज्ञान नाही कोठे. या जन्मातच आपण उद्धरून जाऊ. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणती ते होती, तरिका चित्तीनं धरावे. असा नरदेह आपल्याला मिळालाय. बहुत जन्म अंती जन्मलाशी नरान, मग आता देव तो सोयरा करी बापा. बहुता सुकृती नरदेह लादला, भक्तीविन गेला म्हणून भक्तीविन अधोगतीला जाऊ देऊ नका. या दिलेल्या चांगल्या आयुष्याचं मात्र करून घेऊ नका. भक्ती मार्गात राहा आणि प्रभूच्या नामस्मरणात काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्तहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, पावया जतन हे उपाय लाभाचे. असे काही उपाय करा, अशा काही भक्तीचा मार्ग अवलंबा. अशा पद्धतीनं आज आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा विनेकरी आमचे गायनाचार्य हरिभक्त परायण कृष्णा महाराज वेदपाठक, पकवाज वादक दीपक महाराज कदम आणि महाराजाचं नाव सर्व टाळकरी गंगा पिपरीची पुन्हा आपण ओळख करून घेऊ. मला नाव माहीत नाही, तरी सर्वांनी उत्तम साथ दिली. कमी असले तरी भजनात गोडवा, आमचा स्वर बाजूला गेला तरी तुम्ही जाऊ दिला नाही. सर्वांनी सहकार्य केलं आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थिती लावली. भगवंताला आपण अशी भक्ती मागू. या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, चाल द्या म्हणा. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबट.